Good morning. Last time you have studied about the neuroglia cells. Then today you have to study the synapse. Synapse, it is a junction between two nerve cells with a minute gap in between them which allows transmission of impulse by neurotransmitter bridge. काय आहे सायनॅप्स म्हणजे काय तर दोन नर्वच्या मध्ये मायक्रोस्कोपिक जो गॅप असतो, दोन नर्व फायबरच्या मध्ये दोन मायक्रोस्कोपिक गॅप असतो, त्या गॅपला आपण काय म्हणतो सायनॅप्स असे म्हणतो. की या ठिकाणी संदेश काय केला जातो, नर्व मधून इलेक्ट्रॉनच्या रूपात ट्रान्समिट होतो. या ठिकाणी मात्र काय होतो, न्यूरो ट्रान्समिटर काही केमिकल्स आहेत, त्या केमिकलच्या रूपामध्ये एका नर्व कडून दुसऱ्या नर्व पर्यंत मेसेज काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. त्या गॅपला आपण काय म्हणतो, सायनॅप्स असे म्हणतो. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ द नर्व फायबर्स. आता नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहतोय की excitability or irritability. The nerve fiber, on account of presence of a polarized membrane, have the ability to perceive stimulus and enter into a state of activity. काय आहे की एक्साइटेबिलिटी म्हणजे इरिटेबिलिटी म्हणजे काय तर नर्व फायबरचा शेवट टोक जे आहे त्या ठिकाणी काय केला जातो, सेन्स बाह्य वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काय केला जातो, त्या ठिकाणी पोलॅरिटी चेंज होते आणि इम्पल्स तयार होतो, संदेश तयार होतो, स्टिम्युलस तयार होतो. द कंडक्टिव्हिटी, इट इज द एबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन्स. काय आहे कंडक्टिव्हिटी म्हणजे वहन, कंडक्शन म्हणजे वहन, कंडक्टर म्हणजे वाहक, वाहून नेणारा, बरोबर आहे. तर कंडक्टिव्हिटी म्हणजे वहन क्षमता, की नर्व फायबर मधून काय केलं जातं, इट इज द एबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. जे एक्साइट झालेला आहे, जो संदेश आलेला आहे, म्हणजे तो काय केला जातो, संदेश इलेक्ट्रॉनच्या रूपात काय केला जातो, नर्व फायबर मधून ट्रान्समिट केला जातो, त्याला कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. स्टिम्युलस, it is the any detectable physical, chemical and electrical change in the external or internal environment. काय आहे स्टिम्युलस म्हणजे काय तर कोणताही घटक डिटेक्टेबल समजू शकणारा, फिजिकल भौतिक घटक असेल, केमिकल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल. म्हणजे आपल्याला लाईट पडली, हवा लागली, गार हवा लागते, वारं आलं आपण म्हणतो, बरोबर आहे. हा बदल आपल्याला आपल्या त्वचेला काय होतो समजतो. किंवा केमिकल रासायनिक बदल आहे, हा हे जरा इरिटेट होते बरं काय, हा हा सुगंध आहे बरं का, तर अशा पद्धतीने सेंटचा वास आपल्याला समजतो, हे केमिकल जे आहेत. तर हे आपल्याला काय होतं, ठराविक प्रमाणामध्ये स्टिम्युलस मिळाला की काय होतो समजतो, बरोबर आहे. किंवा इलेक्ट्रिकल चेंज असेल, इलेक्ट्रिक मध्ये असणारा, तर हा जो चेंज आहे तो समजतो. मग बाह्य बदल असेल किंवा शरीरात घडलेला बदल असेल, तो जो समजतो त्याला आपण काय म्हणतो, त्या घटकाला काय म्हणतो आपण, स्टिम्युलस असे म्हणतो. विच ब्रिंग्स अबाउट द एक्सायटेशन इन द नर्व, मसल, ऑर्गन अँड ऑर्गॅनिझम्स. आणि तो स्टिम्युलस काय करतो, नर्व मध्ये एक्सायटेशन घडवतो, नर्व मध्ये एक्सायटेशन घडतो, किंवा मसल मध्ये, स्नायूमध्ये एक्सायटेशन, ऑर्गन मध्ये किंवा ऑर्गॅनिझम मध्ये काय करतो, एक्सायटेशन घडवतो. इन ऑर्डर टू इफेक्टिव्हनेस effective, the stimulus must have the minimum intensity called threshold stimulus. आता हा स्टिम्युलसचे पुन्हा तीन प्रकार पडते, स्टिम्युलसचे पडतात. एक थ्रीशोल्ड स्टिम्युलस म्हणजे विशिष्ट क्षमतेपर्यंत असलेला जो स्टिम्युलस आहे की जो समजू शकतो, त्या लेवलला काय म्हटलेलं आहे, थ्रीशोल्ड. त्याच्यापेक्षा कमी स्टिम्युलस मिळाला तर काय होणार नाही, त्याच्यामध्ये काय होणार नाही की आपल्याला तो समजणार नाही, त्याला सबलिमिनल म्हटलेलं आहे. आणि एक विशिष्ट लेवलपेक्षा जास्त कितीही जोरात जरी स्टिम्युलस मिळाला तरी तो काय केला जातो, थ्रेशोल्ड स्टिम्युलस सारखाच ट्रान्समिट केला जातो किंवा तो समजतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एक हंडाभर पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आपण काय केले, चमच्याभर दूध टाकलं, आणि आता किती दूध आहे किंवा किती आपल्याला दुधाचं प्रमाण आहे हे समजेल का, ते पांढरं होणारच नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे तो समजण्या इतपत नाही, दुसऱ्याला समजणार नाही की ह्यात थोडंसं दूध टाकलेलं आहे, बरोबर आहे. मग ते कितीपर्यंत पांढरं दिसतंय दूध,
एक ठराविक लेवल पर्यंत दूध त्यात टाकलं, समजा 1 लिटरनं काय होईल, थोडंसं पांढरं दिसायला गेलं, मग समजेल ह्यात आपण की काय आहे, ह्याच्यामध्ये दूध आहे. बरोबर आहे का नाही? तर अशा पद्धतीने ती एक विशिष्ट लेवल, त्याला म्हणायचं थ्रेशोल्ड. तो स्टिम्युलस आहे. इन ऑर्डर टू बी इफेक्टिव्ह, द स्टिम्युलस मस्ट हॅव अ मिनिमम इंटेन्सिटी कॉल्ड अ थ्रेशोल्ड स्टिम्युलस. एक ठराविक कमीत कमी एवढे असेल तरच तो समजू शकतो. सबलिमिनल वीक स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट, आणि थ्रेशोल्ड पेक्षा कमी आहे की जो काही आहे आपल्याला समजत नाही. बरोबर आहे? त्याला काय म्हणायचं? सबलिमिनल. सुप्रालिमिनल स्टिम्युलस विल प्रोड्यूस द सेम डिग्री ऑफ इम्पल्स ॲज द थ्रेशोल्ड स्टिम्युलस. सुप्रा म्हणजे जादा आहे, पण तरोपण तो आपल्याला काय होतो, थ्रेशोल्ड व्हॅल्यू एवढाच समजू शकतो. त्यानंतर समेशन समेशन इफेक्ट. सम म्हणजे बेरीज, गोळा बेरीज म्हणतो. A single subliminal stimulus will have no effect, but if many such a weak stimulus are given in a quick succession, they may produce an impulse due to addition or summation of all stimuli. काय म्हटलेलं आहे की एक वीक असा स्टिम्युलस आहे की आपल्याला जो समजू शकत नाही, पण तो काय केला, सातत्यानं हॅमरिंग केला, एक ठराविक वेळेत तो अनेक वेळा तो आला, तर सगळ्यांची गोळाबेरीज होऊन काय होतो, आपल्याला तो समजतो. त्याला काय म्हणतो आपण? समेशन ऑफ स्टिम्युलाय. ऍडिशन बेरीज होणे, गोळाबेरीज होणे, सम होणे आपण म्हणतो. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की जाहिरात असते, ती कधीतरी एखादी जाहिरात लागली तर ती आपल्या लक्षात राहत नाही रेडिओवरची, टीव्हीवरची, पण ती जाहिरात परत 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 रिपीट केली, ठराविक वेळेत आपण पहिला एकच कार्यक्रमामध्येही अनेक वेळा ती जाहिरात आली, तर मात्र काय होतो, आपल्याला समजते किंवा लक्षात आपल्या राहते. तर अशा पद्धतीनं समेशिव स्टिम्युलाय म्हटलेलं आहे. All or none law. The nerve will either conduct the impulse along its entire length or will not at all conduct the impulse, as in case of subliminal or weak stimuli. काय आहे? ऑल ऑर नन लॉ. ऑल म्हणजे पूर्ण संदेश वहन करणे किंवा अजिबात संदेश वहन न करणे. म्हणजे काय, तो सबलिमिनलच्या पेक्षा सबलिमिनल स्टिम्युलस असेल तर तो काय केला जात नाही, कंडक्ट केला जात नाही. आणि जो आपण म्हटलेले थ्रेशोल्ड व्हॅल्यू एवढा स्टिम्युलस आहे, तो मात्र एका टोकाला स्टिम्युलस तयार झाला तर जेवढी लेंथ आहे तिथपर्यंत कंडक्ट केली जातं. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मेसेज हा कंडक्ट केलाच जातो. एवढा कमकुवत होता की तो निम्म्यापर्यंतच कंडक्ट झाला, पुढे गेलाच नाही, असं होत नाही. एक तर ट्रान्समिट पूर्ण करायचं, अन्यथा ट्रान्समिट करायचंच नाही. अशा पद्धतीनं काय आहे, स्टिम्युलसला ऑल अँड नन लॉ आहे. फ्रिक्वेन्सी पिरियड. आता रिफ्रॅक्टरी पिरियड. इट इज द टाइम इंटरवल ड्युरिंग विच द नर्व फेल टू रिस्पॉन्ड टू अ सेकंड स्टिम्युलस हावेवर स्ट्रॉंग इट इज. काय म्हटलेलं आहे? रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे एक संदेश वहन होत असताना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश ट्रान्समिट होत असताना, त्या कालामध्ये जर दुसरा स्टिम्युलस आला तर तो इव्हन दो तो काय असेल, थ्रेशोल्ड व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, तरी सुद्धा तो ट्रान्समिट केला जात नाही. असा काही अगदी मिली सेकंद मधला कालावधी आहे की त्या कालावधीमध्ये दुसरा मेसेज आला तर ट्रान्समिट केला जात नाही. त्याला म्हटलेलं आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. इट इज द टाइम इंटरवल अबाउट मिली सेकंद, सेकंदाचा मिलीमीटर अगदी लहान भाग, ड्युरिंग विच द नर्व फेल टू रिस्पॉन्ड, नर्व काय करत नाही, रिस्पॉन्स देत नाही, टू अ सेकंड स्टिम्युलस, दुसऱ्या संदेशाला, हाव एव्हर स्ट्रॉंग इट इज, जरी तो स्ट्रॉंग असला तरी सुद्धा. पुढचा आहे सायनॅप्टिक डिले. द इम्पल्स required about point requires about 0.3 to 0.5 milliseconds to cross a synapse. काय आहे की सायनॅप्टिक डिले म्हणजे वेळ होणे. काय आहे की एका नर्व कडून दुसऱ्या नर्वकडे, नर्ववरून काय होतो, जलद गतीने जातो, पण एका नर्व कडून दुसऱ्या नर्वकडे जात असताना केमिकल रिलीज होतं पहिल्याकडून, आणि दुसरा काय करतो, तो केमिकल रिसीव्ह करतो, पुन्हा त्याचं संदेशाचे यंत्र इलेक्ट्रॉनच्या रूपात कन्व्हर्शन होतं आणि पुढे तो ट्रान्समिट केला जातो. याला काही कालावधी लागतो.
त्याला म्हटलेलं आहे सायनॅप्टिक डिले. आणि हा कालावधी किती आहे तर 0.3 to 0.5 मिली सेकंद. बरोबर आहे, मिली सेकंद हा कालावधी आहे. धिस टाइम इज रिक्वायर्ड फॉर रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर फ्रॉम द एक्झॉन टर्मिनल अँड एक्सायटेशन इन द डेंड्रॉन ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. एका न्यूरॉन पासून, न्यूरॉनच्या एक्झॉन किंवा डेंड्रॉन पासून इम्पल्स केमिकल रूपात रिलीज झाला आणि दुसऱ्याने तो रिसीव्ह करेपर्यंतचा कालावधी आहे तो 0.3 to 0.5 मिली सेकंद. म्हणजे एका सेकंदाचे पुन्हा विभाजन केलं आपण, डिजिटल ह्याच्यावरती येतात तुम्हाला टाइम आपण हे काढता येतं. तर तो जो कालावधी आहे तो त्याला म्हटलेला आहे सायनॅप्टिक डिले. सायनॅप्टिक फटीक, फटीक म्हणजे थकवा, कंटाळा येणे. आपल्याला कंटाळा येतो, आपण म्हटलेलं आहे, आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे की सातत्याने एखादं काम केलं, श्रमाचं काम केलं तर मसल्स काय होतात, कंटाळतात. तसंच बौद्धिक काम केलं तरी सुद्धा आपला ब्रेन काय होतो, फटीक होतो. म्हणजे काय, सातत्यानं काम करत असताना तिथं एनर्जी वापरली जाते आणि एनर्जी वापरत असताना तिथं असणाऱ्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा आपण हार्टबीट वाढवून, ब्रीदिंग रेट वाढवून आपण करतो, ज्यादा ग्लुकोजचा पुरवठा करतो, तरी सुद्धा हार्टला आणि ब्रीदिंगला काहीतरी लिमिटेशन आहे. जास्तीत जास्त आपण नॉर्मली 72 बीट्स पर मिनिट देतो, ते आपण 200 पर्यंत वाढवू शकतो. त्याच्या पुढे जर हार्टबीट वाढवायचं म्हटलं तर हार्ट बस्ट होईल, ते होत नाहीये. किंवा श्वासोच्छवास सुद्धा ठराविक पर्यंत आपण वाढवू शकतो, पळताना वगैरे वाढतो, त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीये. मग तेव्हा काय होतं की त्या सेलला तिथे एनर्जी प्रोड्यूस करताना पुरेसा ऑक्सिजन नाही मिळत, काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, ग्लुकोजचं अर्धवट ज्वलन होतं आणि लॅक्टिक ऍसिड तयार होतं. आणि ह्या लॅक्टिक ऍसिड मुळे काय होतो, कंटाळा येतो, तो स्नायू दुखायला लागतो, फटीक होतो, थरथरताना स्नायू आपल्याला जाणवतो. तर अशा पद्धतीनं आणि मग कालांतरानं आपण विश्रांती घेतली की पुन्हा ते काय होतं, पूर्ण ऑक्सिडेशन होतं आणि CO2 आणि H2O तयार होतं आणि एनर्जी पूर्ण तयार होते. लॅक्टिक ऍसिडचं ऑक्सिडेशन नंतर होतं. तर हे जे फटिकनेस आहे, सायनॅप्टिक फटीस, नर्व ट्रान्समिशन मध्ये, इम्पल्स ट्रान्समिशन मध्ये सुद्धा काय होतात, नर्व काय होतात, फटीक बनतात, थकतात, कंटाळतात. The transmission of nerve impulse across the synapse halts temporarily due to the ex exhaust exhaustion ऑफ इट्स न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर आहे हे केमिकल ट्रान्समीटर काय होतात, एक्झॉस्ट होतात, नष्ट होतात, संपतात. आणि मग ठराविक वेळ काय होतो, तिथं फटिकनेस येतो, संदेश ट्रान्समिट व्हायचा बंद होतो. त्याला म्हटलेलं आहे सायनॅप्टिक फटिक म्हटलेलं आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी. ह्या इम्पल्सची व्हेलॉसिटी काय असते, द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज हायर इन लॉंग अँड थिक नर्व. जेवढी नर्व लांब असेल तेवढा काय असतो, जलद गतीने इम्पल्स ट्रान्समिट केला जातो. जेवढी नर्व थिक असेल तेवढा इम्पल्स जलद गतीने ट्रान्समिट केला जातो. म्हणून आपण म्हटलेलं आहे स्पायनल कॉर्ड इज अ हायवे. इथं काय केला जातो, जलद गतीनं, स्पायनल कॉर्ड सर्वात जाड असते त्यामुळे तिथं मेसेज काय केला जातो, जलद गतीनं ट्रान्समिट केला जातो. इट इज अ हायर इन होमिओथर्म दॅन द पायोकिलोथर्म. आता होमिओथर्म आणि पायोकिलोथर्म म्हणजे काय, कुणामध्ये हायर आहे तर होमिओथर्म. होमिओ म्हणजे स्टेडी, थर्म म्हणजे टेम्परेचर, स्थिर टेम्परेचर. ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचर स्थिर राहतं, म्हणजे काय, त्याला दुसरा आपण शब्द वापरतो वॉर्म ब्लडेड, उष्ण रक्ताचे. म्हणजे सस्तन प्राणी, मानव प्राणी त्यात येतो आणि पक्षी वर्ग हे कसे आहेत, उष्ण रक्ताचे आहेत. मत्स्य वर्ग, उभयचर वर्ग आणि सरपटणारा वर्ग हा कसा आहे, पायोकिलोथर्म आहे, कोल्ड ब्लडेड आहेत, शीत रक्ताचे आहेत. म्हणजे काय, त्याचं रक्त थंड नसतं, शीत रक्ताचे, म्हणून तो शब्द बदललाय. आता इथं पायोकिलोथर्म वापरलाय. पायोकिलोथर्म म्हणजे ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचर सभोवतालच्या वातावरणाचं टेम्परेचर बदललं की ह्यांचं टेम्परेचर बदलतं. बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये 10 डिग्रीच्या आत टेम्परेचर आलं, हे 10 डिग्रीच्या आत बॉडीचं टेम्परेचर होतं आणि तेव्हा तो तिथं जिवंत राहू शकत नाही. ज्यांच्या उन्हाळ्यामध्ये 48 डिग्री पर्यंत आपल्या इकडचं टेम्परेचर जातं, यांच्या बॉडीचं टेम्परेचर 48 डिग्री होऊ शकतं आणि मग या टेम्परेचरला ते जगू शकत नाहीत. म्हणून हे प्राणी काय करतात, शीतकाल आणि उष्णकाल समाधी घेतात. फक्त
पावसाळ्यामध्येच फक्त ते काय करतात, आपला जीवनक्रम करतात. इतर वेळी स्वतःला ओलसर जमिनीमध्ये गाडून घेतात. बरोबर आहे. कीटक किंवा मायग्रेशन करतात, स्थलांतर करतात. मासे वगैरे समुद्रातले जिथं थंड आहे तिथून ते काय करतात, इतर भागामध्ये जातात. पक्षी सुद्धा स्थलांतर करतात, बरोबर आहे की नाही? पण ते उष्ण रक्ताचे आहेत. थंडी पण का ते स्थलांतर करतात? त्यांच्या बॉडीच्या टेम्परेचरसाठी नाहीत ते करत. ते कशावर अवलंबून असतात? पक्षी कीटक खाऊन जगतात आणि कीटक आपल्या सुप्तावस्थेत जातात, कोशावस्थेमध्ये जातात आणि मग कीटकच त्यांना खायला मिळेना म्हणून ते काय करतात, उष्ण कटिबंधामध्ये, उष्ण भागामध्ये पक्षी काय करतात, स्थलांतर करतात. तर अशा पद्धतीनं हा ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचर स्थिर नेहमी असतं, अशा ॲनिमलमध्ये म्हणजे पक्षी आणि सस्तन प्राण्यामध्ये जलद गतीनं संदेश यंत्रणा वापरली जाते. बाकीच्यामध्ये कोल्ड ब्लडेड जे आहेत, बायोकिलोथर्म आहे, त्यांच्यामध्ये स्लो होते. द व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्समिशन ऑफ हायर इन व्हॉलंटरी फायबर्स, काय म्हटलेलं आहे, velocity of transmission is higher in voluntary fibers as opposed to the autonomic and involuntary nerve. आता व्हॉलंटरी नर्व म्हणजे ऐच्छिक, आपल्या इच्छेनुसार चालणारे, आपल्या इच्छेनुसार जे संदेश असतात ते ट्रान्समिट करणारे, आणि इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, आपण इच्छा असू नसू तो संदेश काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. त्याला काय म्हणतात, इनव्हॉलंटरी. उदाहरण सांगतो, म्हणजे पहा, कुणाला गाडी लागते, बरोबर आहे की नाही, बसमध्ये बसलं की उलटी येते, बरोबर आहे, उलटी येते, हा जो प्रकार आहे तो इनव्हॉलंटरी नर्वने ट्रान्समिट केला जातो. पोटात जर ढवळल्यामुळं काय होतं, तिथून काय होतं, ते हालत असतं अन्न जे खाल्लेलं पोटामध्ये आहे ते, आणि त्याचा संदेश उलटा वहन केला जातो आणि त्यामुळे काय होतं, तिथं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तोंडातून काय होतं, सर्व बाहेर पडतं. आपल्याला माहित आहे की समोर बसलेला व्यक्ती आहे त्याच्या अंगावर जाईल वगैरे, तरी सुद्धा ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, म्हणजे ते इनव्हॉलंटरी. बरोबर आहे की नाही? हार्टबीट आहे, कंडक्शन, त्याचा संदेश आहे तो इनव्हॉलंटरी ऑटोमॅटिक आहे, तो मात्र काय आहे, थोडासा स्लो असतो. इतर संदेश जे आहेत ते काय असतात, जलद गतीनं. सिमिलरली इट इज फास्टर इन मेडुलेटेड नर्व फायबर, आणि तशाच बरोबर पद्धतीने काय आहे, मेडुलेटेड नर्व फायबर मध्ये जलद गतीनं ट्रान्समिट होतो, नॉन मेडुलेटेड नर्व फायबर मध्ये स्लो होतो. Nerve, as the impulse has to jump from the one node to of wire to the next. एका नोड ऑफ रेनवायर वरून दुसऱ्या नोड ऑफ रेनवायर मध्ये संदेश काय होतो, जंप घेतो, एकावरून दुसऱ्याकडे पटकन उडी मारून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे अंतर कापलं जाऊ, उडी मारणे आणि चालत जाणे याच्यामध्ये अंतरमध्ये फरक पडू शकतो, बरोबर आहे, जलद गतीनं जाऊ शकतो. ऍट द सायनॅप्स फेअर द नर्व्स communicate with one another, the neuron carrying one impulse to the synapse is the presynaptic neuron. पहा, जो संदेश काय करतो, पहा, न्यूरॉनचे टाइप्स दिलेले आहेत सायनॅप्स मधले. ऍज द सायनॅप्स फेअर द न्यूरॉन ट्रान्समिट द विथ वन अनादर, द न्यूरॉन कॅरी अन इम्पल्स टू द सायनॅप्स इज द प्रीसायनॅप्टिक. म्हणजे सायनॅप्सच्या आधीचा जो न्यूरॉन आहे त्याला काय म्हणायचं, प्री सायनॅप्टिक. प्री म्हणजे प्रिमिटिव्ह, सुरुवातीला. सायनॅपच्या आधीचा न्यूरॉन जो संदेश घेऊन येतोय सायनॅप्टिक क्लेफ्टकडे, त्याला म्हणायचं प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. पुन्हा सायनॅप्टिक, सायनॅप्स आणि सायनॅप्टिक पासून पुढे संदेश घेऊन जाणार आहे, म्हणजे ह्याच्यातून केमिकल रिलीज होणार आहे, दुसरा केमिकल रिसीव्ह करणार आहे, त्याला काय म्हणायचं, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. द न्यूरॉन रिसीव्ह इनपुट ऑफ द सायनॅप्स in the postsynaptic neuron and generate the generator region, जनरेटर रिजन, ग्लँड्स आणि मसल्स म्हटलेला आहे, म्हणजे जिथं कार्यवाही होते तो भाग. द सायनॅप्टिक क्लेप or a small intracellular space lies in between two cells having a width about 20 to 30 नॅनोमीटर between them. आणि दोन्ही मध्ये, दोन नर्व फायबर मध्ये जो गॅप असतो तो 20 to 30 नॅनोमीटर गॅप असतो, त्याला आपण सायनॅप्स असे म्हणतो. The process by which the impulse from one presynaptic neuron is conducted to the postsynaptic neuron or in cell is called synaptic transmission. आणि या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन कडून सायनॅप्ट आणि सायनॅप्ट कडून पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन कडे मेसेज सायनॅप्ट ट्रान्समिट केला जातो, त्या यंत्रणेला आपण काय म्हणतो, सायनॅप्टिक ट्रान्समिशन असे म्हणतो. इट इज अ वन वे प्रोसेस कॅरीड आउट बाय न्यूरोट्रान्समीटर. आणि ही एका मार्गाने, इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, ह्या
नर इम्पल्स दाखवलेला आहे, वरून आलेला आहे, म्हणजे ही नर म्हणजे काय झालंय, प्री सायनॅप्टिक. आणि पुढची आहे, पुढची दाखवलेली नाही पण तिचे थोडासा टर्मिनल पार्ट दाखवलेला आहे. तर हा जो आहे पोस्ट सायनॅप्टिक. पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन खाली शब्द दिलेला आहे, याला वरच्याला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन म्हटलेले. इथं वरती शब्द आहे पहा, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. मध्ये हा काय आहे, मायक्रोस्कोपिक गॅप आहे, त्याला म्हटलेलं आहे सायनॅप्टिक क्लेफ्ट. आणि मग इथपर्यंत काय केला जातो, इलेक्ट्रॉनच्या रूपात मेसेज कंडक्ट केला जातो. इथं काय करतात, केमिकलच्या रूपात इम्पल्स तयार होतो आणि तो काय करतो, रिलीज होतो मधल्या पोकळीतून दुसऱ्यापर्यंत केमिकल पोहोचतं. ते लहान लहान गोळे दाखवलेले आहेत आणि ते काय केले जातात, तर रिसिव्ह केले जातात. तर अशा पद्धतीनं सायनॅप्टिक रिजन मध्ये काय केला जातो, संदेश वहन केला जातो. पुढचा भाग आहे टाइप्स ऑफ सायनॅप्स. आता सायनॅपचे प्रकार दिलेले आहेत. काय सायनॅप्टिक, इलेक्ट्रिकल सायनॅप्स आणि केमिकल सायनॅप्स असे मुख्य काय केलेले आहेत, दोन भाग केलेले आहेत, इलेक्ट्रिकल सायनॅप्स आणि केमिकल सायनॅप्स. पाहूया इलेक्ट्रिकल सायनॅप्स. In this type of synapse, the gap between the neighboring neuron is very narrow. काय आहे, दोन न्यूरॉन मधला जी पोकळी आहे, गॅप जो आहे, अंतर जे आहे ते खूप कमी असतं, त्या सायनॅप्सला काय म्हणतात, इलेक्ट्रिकल सायनॅप्स. द सायनॅप्स बिटवीन सच अ क्लोज न्यूरॉन इज मेकॅनिकल. द electrical conductivity link is formed between the pre and postsynaptic neuron at the gap junction. The two cells are within almost 3.8 nanometer distance of each other. Transmission occurs across the gap is faster but depend on the connection located at the gap junction between the two neurons. काय म्हटलेलं आहे की जे अशा पद्धतीनं सायनॅप्स मध्ये खूपच अंतर कमी असेल तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल सायनॅप्स असे म्हणतो. की 3.8 नॅनोमीटर डिस्टन्स एवढ्यापर्यंत डिस्टन्स असेल तर अशाला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल सायनॅप्स म्हणतो. इलेक्ट्रिकल सायनॅप्स आर फाउंड इन दोज प्लेसेस ऑफ द बॉडी रिक्वायर फास्टर सायनॅप्स. इथं काय होतो, थोडासा कालावधी कमी जातो, काही कालावधी जातो आपण म्हटलेलं आहे. तो कालावधी जाऊ नये म्हणून जिथं जलद गतीनं संदेश वहन करण्याची गरज आहे अशा ठिकाणी इलेक्ट्रिकल सायनॅप्स असतात. Electrical synapses are found in those places of the body require faster response as in the defense reflex. Also, they are biodirectional, allowing the transmission in either direction or may be unidirectional. काय म्हटलेलं आहे, बाय डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल, बाय म्हणजे दोन, दोन्ही बाजूने, एकतर टू अँड फ्रो, दोन्ही बाजूने इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे अशा पद्धतीचा संदेश काय होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो. केमिकल सायनॅप्स दुसरा प्रकार आहे, केमिकल सायनॅप्स. these are the specialized junction between which cells of the neural system sends chemical signal to the other neurons. काय आहे, एका न्यूरॉन कडून, इथं अंतर काय असतं, जास्त असतं, 20 to 40 नॅनोमीटर हा एवढा गॅप असतो मध्ये आणि अंतर जास्त असतं. त्यामुळं एका प्री न्यूरॉन सायनॅप्टिक न्यूरॉन कडून केमिकलच्या रूपात मेसेज रिलीज केला जातो आणि दुसऱ्याकडे काय केला जातो, रिसीव्ह केला जातो. These are the specialized junction through which cells of the neural system send chemical signal to the other neuron to the non-neuronal cells such as glands and muscles. काय आहे, ग्लँड्स आणि मसल्स. ग्लँड्सला कार्य म्हणजे समजा आपल्याला काय भूक खूप लागलेली आहे आणि भजी तळताना नुसतं त्याला टाकलेल्या चर्रा असा आवाज आला की तोंडाला पाणी सुटतं. आपण तिकडे बघितलेलं नसतं पण फक्त आवाज आला, किंवा भजी तळताना आपण पाहिली किंवा त्याचा स्मेल आला तरी सुद्धा काय होतं, तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे हा इफेक्ट होतो, ग्रंथी काय होतात, स्त्रवायला सुरुवात होते. ह्या ग्लँड्स हा इफेक्टर ऑर्गन आहे. तसं स्नायू हा सुद्धा काय आहे, इफेक्टर ऑर्गन आहे. की पिन प्रिकल आणि विड्रॉल ऑफ हँड आपण एक्झाम्पल घेणार आहे. टाचणी टोचल्यावर हात आपण झटकून काय होतो, बाजूला घेतो. सायनॅप्टिक गॅप इज अ लार्जर दॅन दॅट ऑफ द इलेक्ट्रिकल सायनॅप. इलेक्ट्रिकल सायनॅप्स पेक्षा काय असतो, गॅप जास्त असतो. इट इज अबाउट 20 to 40 नॅनोमीटर. अ केमिकल सायनॅप्स बिटवीन अ मोटार न्यूरॉन and the muscle cell is called as a neuromuscular junction.
काय आहे, नर्व आणि स्नायू, परत ह्यांचंही कनेक्शन असणार आहे. डायरेक्ट नर इफेक्टर ऑर्गन मसल आहे, मग मसलला जोडलेला असला पाहिजे. इथंही सायनॅप्स असतो, गॅप असतो, जंक्शन असतं, तर त्याला काय म्हणायचं, न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणायचं. कारण नर्व मधनं वहन केला, पण शेवटी इफेक्टर ऑर्गनला द्यायला पाहिजे, स्नायूला तर द्यायला पाहिजे, बरोबर आहे. तर तिथं सुद्धा नर शेवटी मसलला जिथं मिळते तो भाग म्हणजे काय म्हटलेला आहे, न्यूरोमस्क्युलर जंक्शन. देअर आर 3 कॉम्पोनंट ऑफ द टिपिकल केमिकल सायनॅप्स. आपण सायनॅप्स मध्ये 3 घटक महत्वाचे येतात. द प्री सायनॅप्टिक टर्मिनल, मोस्टली एक्झॉनिक टर्मिनल. प्री सायनॅप्टिक टर्मिनल, टर्मिनल म्हणजे टोक, प्री सायनॅप्टिक न्यूरॉनचं टोक, हा एक भाग. द सायनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सायनॅप्टिक सेल्स. पोस्ट सायनॅप्टिक सेल्सचं काय म्हटलेलं आहे, द सायनॅप्टिक मेम्ब्रेन of the postsynaptic cells, usually on the dendron of the next neuron. हा दुसरा भाग. आणि पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे मधला भाग, गॅप, प्री सायनॅप्टिक न्यूरॉनचा टोकाचा भाग, इथं जी डायग्राम मध्ये आपण पाहिलं तेच. आणि पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनचा रिसिव्ह करणारा भाग आहे तो सोलन आहे तो, आणि मधली पोकळी, असे 3 भाग ह्या सायनॅप्स मध्ये महत्वाचे घटक येतात. द इम्पल्स ट्रॅव्हल अलॉंग द एक्झॉन ऑफ द प्री सायनॅप्टिक न्यूरॉन टू द एक्झॉन टर्मिनल. काय, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन कडून एक्झॉन टर्मिनल, टू द एक्झॉन टर्मिनल कडून. मोस्ट प्री सायनॅप्टिक न्यूरॉन अँड एक्झॉन हॅव अ सेव्हरल सायनॅप्टिक नॉब्स. काय आहे, प्री सायनॅप्टिक न्यूरॉनला अनेक नॉब्स असतात, बटन असतात, आपण नॉब म्हणजे बटन म्हणतो, ऍट द एंड ऑफ टर्मिनल, टोकाला, की त्यातून ते काय होतात, हे केमिकल बाहेर पडत असतात. दीज नॉब्स हॅव अरेज of membranous sacs called a synaptic vesicle that contain neurotransmitter molecule. आणि ते काय आहे, न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्यूल म्हणून काय करतात, रिलीज करतात. When an impulse reaches a synaptic knob, voltage sensitive calcium channels open and calcium ions diffuses in inward from the एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. काय, बाहेरचं द्रवातील एक्स्ट्रा सेलच्या, ह्या नर्व सेलच्या बाहेर जे काय आहेत की द्रव पदार्थ आहे, त्याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हटलेलं आहे. त्यातले कॅल्शियम काय केले जातात, आत घेतले जातात. कधी, फेन आणि इम्पल्स रिचेस टू द सायनॅटिक नॉब. सायनॅटिक नॉबच्या जवळ काय झालेलं असतात, संदेश पोहोचलेला असतो. त्यावेळेस सभोवतालच्या वातावरणातले कॅल्शियम काय करतात, त्याचे चॅनेल, त्याचे जे मार्ग आहेत कॅल्शियम आत येण्याचे, ते मार्ग ओपन होतात आणि त्यातून बाहेरचा कॅल्शियम आत येतो. म्हणून संदेश वहनासाठी कॅल्शियम महत्वाचा घटक आहे. बरोबर. डिफ्युजस इनवर्ड, कॅल्शियमची कमतरता झाली तर आपल्याला विकनेस येतो, पाय वगैरे दुखायला लागतात, पायाच्या पिंढऱ्या दुखतात. द इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन inside the cell initiate the series of events that fuse the synaptic vesicle with the cell membrane of the presynaptic neuron. काय म्हटलेलं आहे, आता त्या नॉब मध्ये काय झाली, नॉब म्हणजे फुगीर भाग आहे बटनासारखा, म्हणून त्याला नॉब म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये नर्वचं शेवटचं टोक की जे फुगीर आहे, त्या भागामध्ये काय होतं, कॅल्शियम आत अब्सॉर्ब केल्यामुळं कॅल्शियम जास्त झालं, काय होतं, द इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल initiates a series of events that fuse the synaptic vesicle with the cell membrane and presynaptic neuron. काय, या ठिकाणी इनिशिएट सेरीज ऑफ इव्हेंट, अनेक घटना इथं घडतात सायनॅप्टिक व्हेसिकल मध्ये आणि सेल मेम्ब्रेन मध्ये, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, फेअर दे रिलीज देअर न्यूरोट्रान्समीटर बाय एक्झोसायटॉसिस. एंडोसायटॉसिस मध्ये सेल मध्ये घेणे, त्याला एंडोसायटॉसिस म्हणायचं. सेल मधून बाहेर टाकणे, एक्झिट होणे, बाहेर पडणे, त्याला एक्झोसायटॉसिस. आणि त्या नॉब मधून, त्या टोकामधून काय होतात, केमिकल्स बाहेर पडतात. वन्स द न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू द रिसेप्टार ऑफ द पोस्ट सायनॅप्टिक सेल, पोस्ट सायनॅप्टिक पुढच्या नर्व फायबरनं काय केले, ते काय केले, ते शोषण, त्याला स्पर्श झाला. द ऍक्शन इज आयदर एक्सायटेटरी और इनहिबिटरी.
आणि त्या ठिकाणची प्रतिक्रिया कशी असते, एकतर ती नर्व काय होते, एक्साइट होते किंवा इनहिबिट होते, काम करू नये म्हणून. दोन्ही प्रकारचे असतात. एखादी क्रिया करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट पाहायची आहे, आपल्याला काहीतरी आवाज झाला, काहीतरी ऍक्सिडेंट झालाय, डोळे आपण विस्फारून काय करू, आपण डोळे उघडू किंवा डोळे बंद करू. अरे अरे, बरोबर आहे, घाबरून रक्त येते म्हटलं की आपण घाबरून डोळे बंद करू. तर अशा दोन्ही प्रकारच्या क्रिया होतात, एक्सायटेशन किंवा इनहिबिटरी इफेक्ट होतो. दिस इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर इन्व्हॉल्व. आणि हे कशावर अवलंबून आहे की कुठला न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झालेला आहे त्याच्यावरती. वन्स द इम्पल्स हॅज बीन ट्रान्सफर्ड अक्रॉस द सायनॅप्स, द एन्झाइम लाईक कोलिन कोलिनिस्टरेज डिस्ट्रॉय द न्यूरोट्रान्समीटर. आणि एकदा तो मेसेज दुसऱ्या नर्ववर गेला, ती नर्व पुढे ट्रान्समिट करायला, तो मेसेज वहन करायला लागली, तर त्या ठिकाणी पोकळीमध्ये जो काही मेसेजचे केमिकल तयार झालेले आहेत ते केमिकल डिस्ट्रॉय केले जातात, नष्ट केले जातात. कोलिन कोलिनिस्टरेज नावाचं एन्झाईम तिथं रिलीज होतं आणि ॲसिटिल कोलिन नावाच्या स्वरूपात जे काही काय झाले असतात, मेसेज तिथं रिलीज झालेले असतात, ते मेसेज काय केले जातात, नष्ट केले जातात. दुसरा मेसेज ट्रान्समिट करायला ते पात्र ठरतात. डिस्ट्रॉय द न्यूरो ट्रान्समीटर अँड द सायनॅप्स इज रेडी टू रिसीव्ह अ न्यू इम्पल्स. आणि तो सायनॅप्स पुन्हा काय बनतो, नवीन मेसेज कंडक्ट करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी पात्र ठरतो. नवीन मेसेज कंडक्ट करण्यासाठी काय ठरतो, पात्र ठरतो. अशा पद्धतीनं संदेश काय केला जातो, हे न्यूरो ट्रान्समीटर्स किंवा सायनॅप्टिक गॅपमधून मेसेज हा केमिकलच्या रूपात एका नर्व फायबरवरून दुसऱ्या नर्व फायबरवरती काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. तर याला म्हटलेलं आहे की सायनॅप्स. आज आपण काय पाहिलं की सायनॅप्स म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर आणि टाइप्स ऑफ सायनॅप्स हा भाग पाहिला. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.